Hello students, welcome in the channel of Maharashtra Media. आज आपण स्टार्ट करतोय 1.6 अ कॉलेज. This is the lesson that is taken from 7th standard. 7वीच्या पुस्तकातला 1.6 अ कॉलेज नावाचा लेसन आहे. कॉलेज म्हणजे काय आता? तुम्हाला इथे खाली बघा दिसतंय. इथे एक फोटो लावलाय आणि असे वेगवेगळ्या चिट्स लावलेले आहेत. इथे पिक्चर्स लावलेले आहे. जेव्हा असं करण्यात येतं तर याला म्हणतात कॉलेज. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इथे फोटोवरनं कळतंय की हा जो फोटो आहे तो आहे स्वामी विवेकानंदचा. तर मग त्यांच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन अशी स्टिक केलेली आहे वेगवेगळ्या पेपरमधनं कुठून तरी इन्फॉर्मेशन घेऊन एका पेपरवर स्टिक केली आहे त्याला म्हणतात कॉलेज. स्वामी विवेकानंद बॉर्न नरेंद्र दत्त वॉज अ ग्रेट पर्सनॅलिटी हू मेड द वर्ल्ड अवेअर ऑफ द ग्रेटनेस ऑफ इंडियन फिलॉसॉफी. आता स्वामी विवेकानंद त्यांचं नाव जन्माचं पूर्वीचं त्यांचं खरं नाव होतं नरेंद्र दत्त आणि ते कोण आहेत ते कोण होते ग्रेट पर्सनॅलिटी हू मेड द वर्ल्ड अवेअर. त्यांनी पूर्ण जगाला अवेअर केले. कशाबद्दल काय सांगितले त्यांनी ग्रेटनेस ऑफ इंडियन फिलॉसॉफी. फिलॉसॉफी म्हणजे काय सिस्टीम ऑफ बिलीफ्स दॅट इज कॉल्ड एज फिलॉसॉफी. ॲट द पार्लमेंट ऑफ द वर्ल्ड्स रिलिजियन ही बिगॅन इट स्पीच विथ द सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. जेव्हा पार्लमेंटमध्ये ते भाषण देत होते त्यावेळेस त्यांनी भाषणाची सुरुवातच कशी केलेली आहे सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. ॲट दीज वर्ड्स ही रिसिव्ड अ 2 minute स्टँडिंग ओवेशन. ओवेशन म्हणजे काय एन्थुझियास्टिक क्लॅपिंग बाय अन ऑडियन्स. तिथली जेवढी काही ऑडियन्स बसलेली होती भाषण ऐकण्यासाठी ते सगळे उभे राहिले आणि त्यांनी स्वामी विवेकानंदसाठी टाळ्या वाजवल्या. टाळ्यांचा गडगडाट झाला. म्हणजे त्यांनी भाषणाची सुरुवातच अशी केली की ते म्हणतात की सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. त्यामुळे सगळे उठले आणि त्यांना रिस्पेक्ट द्यावा म्हणून किंवा सगळ्यांना खूप छान वाटलं ते ऐकायला आणि सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत केलं. ही एम्फेसाइज्ड द इम्पॉर्टन्स of selflessness and service to the mankind. He is regarded as a patriotic sant. Emphasized म्हणजे gave special importance. त्यांनी स्पेशल इम्पॉर्टन्स दिले. कशाला स्पेशल इम्पॉर्टन्स दिले त्यांनी सेल्फलेसनेस स्वतःबद्दल विचार करू नका तर सर्व्हिस टू मॅनकाइंड लोकांची मदत करा. ही इज रिगार्डेड ॲज अ पॅट्रिऑटिक संत. त्यांना पॅट्रिऑटिक संत असं सुद्धा म्हणतात. पुढचं बघा आता त्यांचे छोटे छोटेसे ब्रीदवाक्य दिलेले आहे. अराइज अवेक अँड स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रिच्ड. अराइज म्हणजे उठा अवेक म्हणजे सुद्धा उठा अँड स्टॉप नॉट तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं गोल रीच होत नाही. गोल म्हणजे ध्येय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जात नाही तोपर्यंत थांबू नका. टॉक टू युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन अ डे. काय म्हणतात ते बघा आपण हे बघतोय की टॉक टू युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन अ डे अदरवाईज यू मे मिस अ मीटिंग विथ अन एक्सलंट पर्सन इन द वर्ल्ड. दिवसातून एकदा तरी तुम्ही स्वतःशी बोला नाहीतर वर्ल्डमधल्या एक एक्सलंट माणसाशी बोलायचं राहून जाईल तुमचं. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की दिवसातून कमीत कमी एकदा तरी आपण स्वतःशी बोललो पाहिजे. पुढचं बघा टेक अप वन आयडिया. काय म्हणतात ते की टेक अप वन आयडिया. एक आयडिया घ्या उचला काहीतरी एक आयडिया उचला. टेक अप वन आयडिया मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ. एखादी एक आयडिया घ्यायची आणि तीच तुमची लाईफ की ठरवायचं आहे की मला हेच करायचं आहे आता. थिंक ऑफ इट त्याबद्दलच विचार करा. ड्रीम ऑफ इट त्याबद्दलच स्वप्नही बघा. लिव्ह ऑन दॅट आयडिया त्याच आयडियांवरती जगा तुम्ही. तेच विचार करत राहा सतत. लेट द ब्रेन मसल नर्व्स एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी बी फुल ऑफ दॅट आयडिया. तुमच्या ब्रेनमध्ये तुमच्या मसल्समध्ये तुमच्या म्हणजे पूर्ण बॉडी पार्ट्स जे आहे ते सगळेचे सगळे कामाला लागले पाहिजे. सगळ्या ऑर्गन्सनी फक्त तेवढाच विचार केला पाहिजे अँड जस्ट लिव्ह एव्हरी अदर आयडिया अलोन. आणि बाकी कुठलीही आयडिया तुमच्या डोक्यामध्ये घेऊ नका. सो दिस इज द वे ऑफ सक्सेस. जर तुम्हाला सक्सेस भेटायची असेल जर तुम्हाला सक्सेस मिळवायची असेल तर ते म्हणतात की कुठल्या तरी एकाच गोष्टीवर तुम्ही स्टेबल राहा. की तुम्हाला काय करायचं आहे एकच आयडिया निवडा त्याच आयडियावर विचार करा त्याच आयडियांवर तुमची पूर्ण एनर्जी स्पेंड करा आणि तुम्हाला सक्सेस ही नक्की भेटेल शेवटी. फिल द ब्रेन विथ हाय थॉट्स. तुमचं जे ब्रेन आहे मेंदू त्याच्यामध्ये हाय थॉट्स भरायचे आहे. हायेस्ट आयडियल्स पण चांगले घ्या तुमचे. प्लेस देम डे अँड नाईट बिफोर यू अँड आउट ऑफ दॅट विल कम ग्रेट वर्क. तुमचे आयडियल्स चांगले पाहिजे आणि रात्रंदिवस तुमच्या समोर ठेवा त्याचाच विचार करा आणि त्यामधनं तुम्ही काय कराल दॅट विल बिकम द ग्रेट वर्क. Whenever you think that you will be, if you think yourself weak, weak you will be. If you think yourself strong,
स्ट्रॉंग यू विल बी. ते काय म्हणतात की व्हेनेवर यू थिंक, जेव्हा तुम्ही असं विचार करताय की आपण काय विचार करतोय की मी वीक आहे, जर तुम्ही असा विचार केला की मी वीक आहे, मला नाही जमणार, तर मग ते खरंच तुम्हाला नाही जमणार. पण जर तुम्ही असा विचार केला की इफ यू थिंक युअर सेल्फ बी स्ट्रॉंग, जर तुम्ही स्वतःला असं म्हटलात की नाही मी स्ट्रॉंग आहे, मी करू शकते, देन यू विल बी स्ट्रॉंग. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की आपल्याला आपल्या ब्रेनला ट्रेन करावं लागतं. आपण आपल्या ब्रेनला जसं ट्रेन करतो आपण तसंच होणार आहोत. सो दिस इज द मोटिवेशनल थॉट्स. हे सगळे मोटिवेशनल थॉट्स आहे आणि सगळे मोटिवेशनल थॉट्स कुणाचे आहे, तर ते आहे स्वामी विवेकानंदाचे. तर हे मोटिवेशनल थॉट्स तुमच्या लाईफमध्ये घ्या आणि खूप चांगलं काहीतरी गोल डिसाईड करा अँड यू शुड बी सक्सेस इन युअर लाईफ. तर इथे आपण आपला इथं हा लेसन संपवला आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत बाय बाय.